गुरु कोण? तद विज्ञानार्थम, तद विज्ञानार्थम अर्थात ते तत्व तुला जाणून घ्यायचं आहे ना, गुरु मेवाभिगच्छेत, सद्गुरूंकडे जा. ते सद्गुरू कसे आहेत? श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम. याचं वर्णन थोडंसं पुढं करायचं म्हणून शिष्यांकडे बघूया. श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम आणि शिष्याचं लक्षण दिलं समित पाणी. समित पाणी म्हणजे काय? यज्ञामध्ये ज्या लाकडांची आहुती दिल्या जाते त्याला समित पाणी म्हणतात, समिदा म्हणतात. गुरूंना शिष्य जेव्हा शरण जायचे तेव्हा हातामध्ये आहे उंबराचे किंवा यज्ञामध्ये जे काय समिदा टाकले जाते ते लाकडं घ्यायचे, ते लाकडं घेऊन सद्गुरूंच्या चरणी ठेवायचे. याचा अर्थ काय? आता मी समर्पित झालो. समर्पित झालो म्हणजे मी सरपंच झालो. किंबहुना यज्ञामध्ये टाकले जाणारी जी समिदा आहे ती समिदा मागे सारत नाही, तसा मी माझ्या जीवनाचा यज्ञ करण्यासाठी तयार झालो. गुरुजी आता मी समर्पित आहे तुम्हाला. भगवंत सांगता अर्जुना काय करायचं? तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः. शिष्याचं पहिलं लक्षण आहे तद्विधी प्रणिपातेन, जाणून घेण्यासाठी जायचं गुरुजीकडे. काय जाणून घेण्यासाठी जायचं? तत्व जाणून घेण्यासाठी जायचं. आणि गेल्यानंतर काय करायचं? प्रणिपातेन, नमस्कार करायचा. श्री संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. गुरूंच्या चरणी दंडवत करायचं. महाराज हा जो दंडवत आहे ना हा फक्त शारीरिक नाही. शरीराने मनुष्य झुकला आणि जर मनाने झुकला नाही तर तो दंडवत नाहीये, ते काठी आहे. किंबहुना ज्याला दंडवत घातला त्याच्या कधी ती पाठीत बसेल सांगता येत नाही. म्हणून दंडवत घालण्याच्या अगोदर तो मनाने व्हायला पाहिजे. आणि चरणाशी झुकणं म्हणजे काय? ऐका, श्री गुरूंच्या चरणाला खूप जास्त महत्व दिलंय आमच्याकडे, खूप जास्त. आता रस पक्षामध्ये शिरलोय आपण आणि वेळ संपत आलाय आपला, पण मी पूर्ण करणार आहे. तुलसीदासजी असं सांगतात की आपल्याकडे जे हनुमान चालीसा म्हणतात ना, या हनुमान चालिसेमध्ये तुलसीदासजी असं म्हणतात की मी हे सगळा ग्रंथ लिहिण्याच्या अगोदर माझ्या मनरूपी आरशाला स्वच्छ करण्यासाठी कशाचा उपयोग करतो? श्रीगुरु. आणि त्या श्रीगुरूंच्या चरणाची जी रज आहे त्या रजाने मी माझं मनरूपी दर्पण स्वच्छ करतो. काय आठवलं का? श्री गुरुचरण सरोज रज निज मन मकुर सुधारी वर्णहु रघुवीर विमल जशु जोदायु पदचारी. सद्गुरूंच्या चरण रजाने मी माझं मन स्वच्छ करतो. बघा, श्रीगुरूंचं चरण रज म्हणजे काय? श्रीगुरूंचं चरण म्हणजे काय? खूप विस्तार त्याचा होईल. चरणाच्या वर सद्गुरूंचा दिसणारा देह हे त्यांचं सगुण रूप आहे आणि त्यांचं चरण हे त्यांचं निर्गुण रूप आहे. सोपं आहे, काय कठीण आहे? अवधूतांचं जे चिंतन, अवधूतांची जी उपासना आपण करतोय ती उपासना कशाची आहे? मूर्तीची नाही आहे. विशेषत्वाने कशाची उपासना आहे? पादुकांची उपासना आहे, चरण रजाची उपासना आहे. या चरणाचा किती महिमा आहे? नक्की काय चाललं होतं? चरणरज. या चरणाची महिमा, या चरणाचा प्रभाव, या चरणाची प्रीती शिष्यांच्या अंतःकरणामध्ये सगळ्या पंथामध्ये. बरं, आपल्याकडे जसं वेदांताचा
संप्रदाय ना तसा एक सूफी परंपरा आहे आणि त्या सूफी परंपरा वेदांताच्या अतिशय जवळच्या आहेत. महाराज आपल्याकडे जसे साधू संत झाले तसे तिकडे फकीर झालेत. अहो किती छान आहे. जे चांगलं आहे ना ते चांगलं सगळ्याच ठिकाणी चांगलं आहे. सत्याचे प्रयोग जिथं पण झालेत ते कुठल्याही पंथामध्ये होऊ द्या ते सारखेच झालेत. चरणाविषयी किती प्रेम असावं यासाठी खूप छान एक कथा माझ्या डोळ्यापुढे आली. ती सुफी आहे, निजामुद्दीन औलिया. आज आपण दिल्लीला जर गेला तर आज हे आपल्याला तिथलं एक स्टेशन आहे, निजामुद्दीन स्टेशन. निजामुद्दीन औलिया फकीर होते. अहो किती व्यापकता आमची. आजही कृष्णाचं गीत गात असताना त्या निजामुद्दीन औलियांचं गीत गातात बरं का महाराज, प्रसिद्ध आहे ते. छाप तिलक सब छीनी रे तो से नेह लगा. हे निजामुद्दीन औलियांचं. जे चांगलं आहे त्या सगळ्यालाच नमस्कार आहे आणि तेवढंच घेऊया. हा निजामुद्दीन औलिया कायम त्याच्या पीराच्या त्याच्या उपास्याच्या रंगामध्ये रंगून गेलेला. त्याच्यासाठी त्याने गीत लिहावं, त्याला शायर गझल म्हणूया, आपण शायरी म्हणूया. त्याचा एक शिष्य होता, निजामुद्दीन औलियाचा शिष्य होता अमीर खुसरो. राज्य संगीतामध्ये आपण काम करतात. अमीर खुसरोंचे अनेक पद आहेत. अमीर खुसरोंची शायरी आहे आणि खूप सुंदर आहे. परंतु त्याच्या चरित्रामध्ये असा आलं की तो सत्शिष्य होता, मोठा गुरुभक्त होता. या निजामुद्दीन औलियाच्या त्या मस्जिदीमध्ये म्हणा, त्याच्या दरबारामध्ये म्हणा, एक हिंदू मनुष्य गेला. किती गोड कथा आहे. आपण दरिद्र होता आणि त्याला असं वाटलं की या फकीराकडे आपण गेल्यानंतर आपल्याला काहीतरी मिळेल. त्याला आपल्या मुलीचं लग्न करायचं होतं, पण मुलीचं लग्न करण्यासाठी त्याच्याकडे द्रव्य नव्हतं आणि म्हणून त्या फकीराकडे तो गेला. त्याला वाटलं काहीतरी मला मिळेल. फकीराला कळालं की याला माझ्याकडून काहीतरी अपेक्षा आहे. त्याला सांगितलं आज नाही उद्या ये. दुसऱ्या दिवशीही तो गरीब मनुष्य तिथं आला, तिथं बसला. हा औलिया वेगवेगळ्या प्रकारचं तत्वज्ञान सांगायचा, परंतु त्याला काय करायचं होतं तत्वज्ञानाशी, त्याला थोडासा पैसा हवा होता मुलीच्या लग्नासाठी. 2 दिवस गेले, 4 दिवस गेले. निजामुद्दीन औलियाने सांगायचं उद्या ये, उद्या ये. फकीराच्या लक्षात आलं की याची जी इच्छा आहे ती इच्छा आपण पूर्ण करू शकत नाही, कारण माझी झोळी आहे आणि या झोळीमध्ये कुठं काय याला काही देण्यासाठी. चरण पादुकेचा महिमा बघा काय आहे. आणि त्या माणसाने विचार केला, अरे ज्याच्याकडे आपण आलोय तोच फकीर आहे, तो काय आपल्याला देणार आहे. तो मनुष्य म्हटला, महाराज मी येतो आता. आपल्या भाषेत म्हणूया की आते हे साहेब जे हम, काय नाही तुमचा आशीर्वाद राहू द्या. निजामुद्दीन औलिया म्हटला चाललास तू, पण एक काम कर, माझ्या ह्या ज्या पादुका आहेत ना त्या घेऊन जा. त्या मनुष्याला त्यांनी त्या पादुका दिल्या. तू जाताना विचार करतोय ह्या पादुकाचं काय मला लोणचं घालायचं आहे का, काय करायचं ह्या पादुकाचं. मला मुलीचं लग्न करायचं आहे, मला द्रव्याची गरज होती, ह्या पादुकेनं काय होणार आहे. प्रसंग असा घडला. या औलियाचा शिष्य होता अमीर खुसरो आणि दिल्लीपासून उत्तरेपर्यंत उत्तरेकडे असणारा लखनौ, या लखनौला तो राहत होता. त्याने व्यापार केला, भरपूर धन कमवलं आणि आपल्या उंटावर हत्तीवर टनाने असलेलं सोनं चांदी हे धन घेऊन तो निघाला आपल्या गुरूंच्या भेटीसाठी. आणि त्याचे गुरु होते निजामुद्दीन औलिया. आहा खूप गोड आहे. जेव्हा तो दिल्लीच्या जवळ जवळ आला आणि इकडून हा पादुका घेऊन दरिद्र मनुष्य आला, तेव्हा अमीर खुसरो बेचैन झाला. त्याच्या सोबत असलेले मित्र म्हणाले, अमीर क्या हो गया, कुछ समस्या है क्या. तो दीर्घ श्वास घ्यायला लागला. अरे अमीर क्या हो गया. त्याने शब्द वापरले, मुझे यहां कहीं से मेरे पीर की खुशबू आ रही है.
मेरे पीर की खुशबू आ रहे हैं मुझे. आता बघा, आमिर खुसरो जो म्हणतोय ना की मेरे पीर की खुशबू आ रही है, माझी माऊली ते 700 वर्षापूर्वी म्हणते तिकडं. आवचिता परिमळू झुळकला माळू. अवची अचानक, परिमळ सुगंध. अवचिता परिमळू झुळकला माळू. मी म्हणे गोपाळू आला गे माये. अवचिता परिमळू. जे चांगलं आहे, जे सत्य आहे, ते कोणी जरी बोललं तर तेच बोलल्या जातं. माऊली असं म्हणतात की तो परमात्मा आला, तो येण्याच्या अगोदर त्याचा सुगंध आला. मी म्हटलं कुठे आहे तो? तसं आमिर म्हणतोय मुझे मेरे पीर की खुशबू आ रही है. आणि तेवढ्यामध्ये त्यांनी पाहिलं की माझ्या गुरुच्या पादुका घेऊन कुणीतरी येतोय. त्यांनी त्या पादुका पाहिल्या आणि विचारलं, हे कोणी दिलं तुला? हे कोणी दिलं तुला? म्हणजे त्या झोपडीमध्ये फकीर बसतो ना, त्या फकीरांनी दिलंय. बर, या झोपडी या पादुकांची किंमत किती आहे? मला काय असणार पादुकाची किंमत? बर, तू कशासाठी गेला होता त्यांच्याकडे? मला काही धनाची आवश्यकता होती म्हणून मी त्यांच्याकडे गेलो होतो. बर, किती धन पाहिजे तुला? अहो, गरीबाचं लग्न, आणि गरीबाच्या लग्नाला किती पैसे लागतात? काही नाही, 1000 रुपये दिले त्या काळामध्ये. 1000 रुपये दिले तरी भरपूर झाले. त्यांनी एक काम कर, माझ्याकडे किती धन आहे मलाच माहिती नाही, हे सगळं धन तू घे, हे सगळे घोडे, हे सगळे उंट तू घेऊन जा. बर, मग त्याच्या मोबदल्यामध्ये माझ्या गुरूंच्या चरण पादुका दे. त्या चरण पादुका आमिर खुसरूने घेतल्या आणि पळत 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 आपल्या गुरुजीकडे गेला. गुरुजीने जेव्हा आमिर खुसरूला पाहिला, अरे आमिर तू, अरे बहुत साल के बाद आया बेटा. डोळ्यामध्ये अश्रू होते आणि त्या चरण पादुका आपल्या गुरुजींच्या समोर ठेवल्या. अरे आमिर, तुझे कहाँ मिले, तुझे कहाँ मिला, तुझे कहाँ मिले मेरे ये जूते? गुरुजी, आपने जिसको दिया था उससे मैंने खरीद लिया. अच्छा आमिर, कितने में खरीदा? साहब जी, मेरे जीवन भर की कमाई उसको दे दी. अवलिया फक्त एवढा म्हटला, आमिर मेरी चरण पादुका बहुत सस्ते में मिली तुझे. माझी चरण पादुका खूप स्वस्त मिळाली तुला. म्हणून या चरणाचं किती किती महिमा आहे. सगळं आयुष्य जो या चरणासाठी लावून देतो त्याचा नाव सशिष्य. तद्विधी परिप्रातेन परिप्रश्नेन सेवया. किती किती पैलू. सगळं आयुष्यभर जर मी त्या सशिष्यावर बोलत बसलो, माझी वाणी तिथपर्यंत पोहोचू शकणार नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा पराम शांती मचिरेनाधिगच्छति. अनेक संदर्भ आहे, त्या संदर्भांना मी नमस्कार करतो. आणि सर्व कालामध्ये महाराजजी, सर्व कालामध्ये सत्शिष्यांना कामा येईल अशी 4च लक्षणं सांगतो फक्त. आणि सत्शिष्याला नमस्कार करू. हे सगळे जे लक्षण आहेत, हे लक्षण फक्त ग्रंथामध्ये राहू नये, प्रवचनामध्ये राहू नये, ते आपल्या रोजच्या जीवनामध्ये उतरावे. असे प्रासंगिक 4 लक्षण आहेत. आणि ते आमच्यामध्ये असेल तर समजावं आम्ही सत्शिष्य आहोत, आणि जर नसेल तर ते लक्षण आणण्याचा प्रयत्न करायचा. पहिलं लक्षण आहे, सत्शिष्य कुणाला म्हणावं? ज्याच्या जीवनामध्ये एक क्षण सुद्धा वाया जात नाही तो सत्शिष्य. ज्याला वेळेची किंमत कळाली.
अरे तासन तास नाही त्या गोष्टीसाठी जात असेल तर गुरुसेवेला अवकाश कुठून मिळेल? म्हणून ज्याच्या जीवनामध्ये प्रत्येक क्षणाची किंमत आहे, प्रत्येक श्वासाची किंमत आहे. ज्ञानेश्वर महाराज समाधीला जेव्हा निघाले तेव्हा निवृत्तीनाथ उन्मनी अवस्थेमध्ये राहणारा महापुरुष, पण ज्ञानोबा जेव्हा समाधीला निघाले तेव्हा एखाद्या लहान मुलाने धाय मोकलून रडावं तसं निवृत्तीनाथांच्या डोळ्यात अश्रू होते. आपण पाहिलं होतं गेल्या वेळेस. मुक्ताबाई तर रडतच होते, सोपन काकाही रडत होते, पण निवृत्तीनाथांच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिल्यानंतर यांनी आपले अश्रू थांबवलेत. दादांच्या डोळ्यात अश्रू, निवृत्तीनाथांच्या डोळ्यात अश्रू. काय कारण होतं? समाधीला बसणार ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानोबा आणि समोर येऊन उभे राहिलेत. म्हटले, दादा देताना परवानगी, जाण्याला परवानगी देताना. निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञानोबा कुठल्या तोंडाने म्हणू तुला मी समाधी घे म्हणून? घळघळा डोळ्यातून अश्रू यायला लागलेत. महाराष्ट्रातली संत मांदेळी एकत्र झाली होती. म्हटले, निवृत्तीनाथ आपणच जर अशा रडला तर इतरांना कोणी समजवायचं? तेव्हा निवृत्तीनाथांचे शब्द आहे बरं का महाराज, मी प्रयत्न करतोय संपूर्ण आयुष्यामध्ये एकदा तरी माझ्या ज्ञानोबानी माझी आज्ञा केलेली असावी. मी प्रयत्न करतोय, पण एक क्षण माझ्या पुढे असा येत नाही की माझ्या ज्ञानोबानी माझी आज्ञा केली असेल. मी अयशस्वी ठरतोय. शब्द बघा, आज्ञा कधी केली नाही येणे, गुरु शिष्य पण सिद्धीने. एक क्षण असा आला नाही की माझ्या ज्ञानोबाने माझी आज्ञा केली. आणि पुढे ऐका, जो जो दिवस उगवला तो तो ज्ञान देवे सार्थ केला, पद पदांतर कथिला, जेने आत्माराम संतोषे. माझ्या ज्ञानोबाने या 22 वर्षाच्या आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाला एवढं सार्थक केलं की आम्ही 700 जन्म घेतले तरी त्या वाङ्मयाला आणि त्या विचाराला कवेल घेऊ शकणार नाही. याचा प्रत्येक क्षण सार्थक जातो तो शिष्य. अजून बरेच त्याचे पैलू आहेत, फक्त एक सूत्र एका वाक्यामध्ये. ज्याच्या जीवनामध्ये साधेपणा आहे, एकदम प्रासंगिक, ज्याच्या स्वतःच्या गरजी काही राहिल्या नाहीत तो सशिष्य आहे. ज्याला स्वतःच्याच व्यवस्थेची गरज असेल, स्वतःच्याच व्यवस्थेचा विचार असेल, असे माणसं गुरुभक्त नाही बनू शकत. गुरुजी तुम्ही मजेमध्ये आणि मला दाराच्या बाहेर ठेवताय, नाही, तू त्या लायकीचाच नाहीये. म्हणून सशिष्याचं दुसरं लक्षण आहे की ज्याच्या जीवनामध्ये सहजता आली आहे, ज्याच्या जीवनामध्ये स्वतःची गरज राहिलीच नाही, गुरुजींची जी गरज तीच त्याची गरज. म्हणून स्वतःची गरज ज्याची राहिली नाही तो सशिष्य. आता नको ते बा. तिसरी गोष्ट दुसरीच आहे की ज्याच्या जीवनामध्ये साधेपणा आला. एक शेर आलाय डोळ्यापुढे महाराज, त्याच्यामध्ये असं म्हटलंय, साधगी शृंगार हो गए. सशिष्य किती साधा राहायला पाहिजे. नाहीतर बरेच वेळा असं होतं, शिष्यांचंच वजन असं असतं की गुरुजीच हलका वाटायला लागतो त्याच्या पुढे. बरेच वेळेस असं होतं महाराज, संगीताच्या व्यासपीठावर जुन्या काळामध्ये मी पाहिलंय, गुरुजी साधा लेहंगा कुर्तावर, आणि शिष्य मात्र काय म्हणतात त्याला, ती कोणते कपडे असतात ते असे नाही. आमचा आशूने घातलंय बघा जवळपास थोडेसे, अगदी कोट बीट शेरवानीमध्ये कोटामध्ये, आणि बिस्लरी अशी हातामध्येच. हम साधा पाणी नाही पिते, बडे गुरु के शिष्य हम.
झालं माने नाही काय समजलं आम्हाला? अरे तुझा गुरु काय, तुला काय समजायचं? ज्याच्या जीवनामध्ये सादगी आली, हिंदीमध्ये शब्द येतो सादगी, सहजता, मग काय गोड आहे. सादगी श्रृंगार हो गई, सादगी श्रृंगार हो गई, आयुनों की हार हो गई. इतकं साधेपण. आरशे म्हणाले की याचं सौंदर्य दाखवायला आम्ही आता आम्ही संपन्न नाही आहेत. म्हणून मेकअपचं जे सौंदर्य आहे ना, तेवढं सौंदर्य फक्त आरशे दाखवू शकतात. विचारांचं, सद्गुणांचं सौंदर्य दाखवण्याची क्षमता सामान्य आरशामध्ये नाहीच आहे. म्हणून सादगी श्रृंगार हो गई, आयुनों की हार हो गई. ज्याच्या जीवनामध्ये साधेपणा आला. शिष्य म्हणून घेतोय आपण, पण हे जर असेल तर काढून टाकायला पाहिजे. तिसरी गोष्ट, ज्याच्या जीवनामध्ये कर्माची कुशलता आहे. क्या बात आहे महाराज. जर खरे शिष्य सगळेच असे झाले ना, गुरूंचे सगळे कामं पूर्ण होते. कुशलता म्हणजे काय? गुरुजींनी जेवढं काम सांगितलं त्याच्यापेक्षा काकणभर जास्त करणारा जो आहे, आणि जे काम करायचं ते एवढ्या सराईत पद्धतीने करायचं की त्याच्यामध्ये कुठंच कमी राहू द्यायची नाही. साधारणतः माणसं जीवावर आल्याप्रमाणे कामं करतात. कसं तरी करायचं, संपलं. म्हणून एखादा शिष्य एखादा आसन जरी सजवेल ना, इतक्या बारकाईनं ते सजवेल, गुरुजीला पाहण्याच्या अगोदर वाटेल हे आसनच गुरुजीचं आसन. मर्यादा आहे हो. गुरुजीला घालण्यासाठी हार माळ अशी बनवेल, त्याच्यामध्ये एवढी सुबत्तता असेल, एवढा हळवारपणा असेल, इतकं सौंदर्य असेल, माझ्या गुरुजींना घालायची आहे. भोजन तयार करायचं तर प्रत्येक क्षणाला माझ्या गुरुजीला गोड लागेल नाही. जे सांगितलं त्याच्यामध्ये एवढी कुशलता, असा सशिष्य जर तुम्हाला पाहायचा असेल तर हनुमानजी आहे. रामजीने हनुमानजींना सांगितलं होतं फक्त सीताशुद्धी करू नये, पण सशिष्य कशाला म्हणायचं? हनुमानजीने फक्त सीताशुद्धी केली नाही. आताचा हनुमान असता तर तो म्हटलं आता एवढा समुद्र, एवढी सीता, तिकडं गुरुजी, आता गुरुजीकडं नको, आता दुसरीकडे निघून जाऊया वाटलं. कोण करीन ते? आणि म्हणून तर ते हनुमान आणि हनुम्या, हनुमंतरायांनी पण स्वतःला हनुम्या म्हणून घेतलं बरं का. तिथं गेल्यानंतर फक्त सीताशुद्धी केली नाही. बघा महाराजजी, रामायण खूप गोड आहे. हनुमानजी तिथं गेल्यानंतर तिथल्या गल्ल्या आणि गल्ल्यांचा शोध त्यांनी घेतला गुप्तचर पद्धतीनं, की आता रामचंद्र प्रभूंना जेव्हा इथं यायचंय तेव्हा युद्ध करत असताना आपल्याला इथले सगळे छुपे रस्ते माहिती पाहिजे. तिथले जे 4 मार्ग आहेत, स्वतंत्र विचार आहे तो वेगळ्या पद्धतीने पाहावा लागेल. तो बोलत नाही. त्याचे जे 4 द्वार आहेत, त्या 4 द्वारामध्ये कोण कोण उभे आहेत आणि तिथं लढायला उभे असलेले जे माणसं आहेत त्यांचं सामर्थ्य काय हे सुद्धा पाहून आले होते हनुमंतराय. आणि नुसतं एवढंच नाही, तिथं गेल्यानंतर अशोक वनातील ते झाडं उपटून टाकले होते, बळ सुद्धा दाखवलं होतं. रावणा, अहंकार करू नकोस. रामाचं वानर हे करू शकतं तर राम काय करू शकतात? पुढं आहे का? आणि मग त्या सोन्याची लंकेला आग लावूनच हनुमंतरायजी परत आले. त्याला म्हणायची कार्याची कुशलता. आमचे शिष्य जेवढं सांगितलं त्याचाही अर्थ करतात आणि गुरुजीची चिडचिड होती. मग ओ राला असं घ्यायचं नाही अंगावर, आणि घेतलं तर बरंच होईल. शिष्याने तर अंगावर घेतलं तर बरंच होईल. म्हणून ज्याच्या जीवनामध्ये कार्याची कुशलता तो सशिष्य आहे. आणि शेवटचं लक्षण, सगळं काही करूनही जो कुठल्याच गोष्टीवर आपला अधिकार दाखवत नाही त्याचं नाव सशिष्य आहे. महाराज, जे खूप याचे पैलू आहे, खूप जास्त पैलू आहेत. किंबहुना हक्क दाखवण्यासाठी भांडणं लागतात. कारण खरा शिष्य तो
की सगळं करेल, किंबहुना सगळं त्यानेच केलेलं असेल, पण सगळं तयार झाल्यानंतर म्हणणार नाही हे मी केलंय म्हणून किंवा माझ्यामुळे हे झालंय, याच्यावर माझा अधिकार आहे. नवे पुढचा आहे का, गुरूंच्या पदार्थावर नाही, गुरुवर सुद्धा तो हक्क सांगत नाही. किती सूक्ष्मता आहे. महाराज जे हनुमंतराय, जेव्हा रामचंद्र प्रभूंनी सीताशुद्धीसाठी सगळ्या वानरांना पाठवायचं ठरवलं, प्रत्येक जण पुढे आला, पाठीमागे होता फक्त हनुमान. आणि रामांनी पाहिलं की हनुमान खाली मान घालून उभा आहे. अरे हनुमान, अरे बाबा ये ना इकडं. अरे सगळे आलेत, सगळे छाती ताट करून निघालेत कामासाठी. मला माहिती काम कोणीच करणार नाही, काम तूच करणार आहेस, ये ना इकडं. आणि मग हनुमंतरायांना रामचंद्र प्रभूंनी ज्या दिशेला पाठवलं ती दक्षिण दिशा होती. आता त्याच्यामधली सूक्ष्मता आहे, खूप गोड आहे. हनुमंतरायांच्या सोबत गेलेले सगळे त्यांचे जे जोडीदार होते त्यांना सगळ्यांना समुद्राच्या आयलं तीरावर थांबायला सांगितलं. हनुमंतराय लंका जाळून आले. थोडासा विचार करा, सगळं काम हनुमंतरायाने केलं होतं, त्यांना का थांबून ठेवलं? हे टीम वर्क आहे. कामासाठी आपण निघालो, श्रेय मला एकट्याला नको मिळायला. पण हनुमंतराय ह्या दक्षिणेचा विजय संपादन करून जेव्हा जातात तेव्हा रामांच्या समोर अंगद जातात, जांबुवंत जातात, हनुमंत सगळ्यांच्या पाठीमागे उभे राहतात. याचा अर्थ जे केलंय त्याच्यावर सुद्धा जो हक्क दाखवत नाही तो सशिष्य. किती गोड हो. या व्याख्या फक्त आपण मागे फिरण्यापुरत्या आणि फक्त नावं लावण्यापुरत्या ठेवल्यात. सशिष्य कोण? अजून शेवटचा एक मुद्दा देतो आणि याला नमस्कार करतो. सशिष्य तो साधना करता करता त्याच्या जीवनामध्ये भगवंताचं आगमन झाल्यानंतर हे जो म्हणतो देवा आता तुझ्यापेक्षाही मला माझा सद्गुरू श्रेष्ठ आहे, तो सशिष्य. सहजाबाई नावाच्या एक भक्त झाल्या राजस्थानमध्ये, खूप गोड आहे, एकाच मिनिटामध्ये सांगतो. भक्ती करता करता रामचंद्र प्रभूंचं नामस्मरण करता करता श्री राम प्रगट झालेत. आणि सहजाबाईंना म्हटलं की मला तुझ्या घरी जेवायचं आहे. सहजाबाई गरीब झोपडी, त्याच्याकडे काही नाही बिचारेकडं. तिने एकच आसन ठेवलं होतं, कुणासाठी? गुरुजींसाठी. रामा, माझ्या घरामध्ये एकच आसन आहे आणि ते आसन माझ्या गुरुजीच आहे. तू देव जरी असला तर रामा मला ते आसन नाही देत येणार. राम म्हटले धन्य आहेस तू. अरे पण म्हटले मला जेवायचं आहे ना, पण मला पण. हा, तुला जेवण देईल, पण माझ्या गुरुजीच्या जेवणातून उरलं तर दे. सशिष्याचं चाललंय, माझ्या गुरुजींच्या जेवणातून उरलं तर देईल. रामजी हसून म्हटलेत हा बरं ठीक आहे, म्हणले मोठा उपकार करणार तू माझ्यावर, पण मग जेवण मला तू देणार आहेस तर त्याच्या मोबदल्यामध्ये मला काही सेवा करावं लागेल ना? हो म्हटले करावं लागेल. तर माझे गुरुजी जेव्हा जेवायला बसतील ना, हे रामा त्यांना तू पंखा घाल. माझे गुरुजी जेव्हा जेवायला बसतील ना, हे श्रीरामा माझ्या गुरुजींना गरम व्हायला नको म्हणून त्यांना तू हवा घाल. सशिष्य आणि परिपूर्ण होणारा शिष्य, त्याला असं वाटतं की आता मी परिपूर्ण होणार आहे ना, माझे गुरुजी माझ्यापासून दूर जाईल. म्हणून मुक्कामाला पोहोचणारा शिष्य गुरुजीला म्हणतोय मेरे मेरे राहबर, मेरे राहबर. थोडं गायला लागलं की थोडंसं राहू द्यायचं. मेरे राहबर, राहबर म्हणजे माझ्यासोबत चालणाऱ्या. मेरे राहबर मुझे फिर से भटका दे, मेरे राहबर मुझे फिर से भटका दे, सुना है मंजिल नजदीक आ रही है. तुझं बोट धरून जो प्रवास मी पर्यंत केलाय, मुक्काम जवळ आलाय. गुरुदेवा
मुक्काम जवळ आला आणि त्या मुक्कामाला तू मला पोचून दिल्यानंतर तू मला सोडून देशील. माझी विनंती अशी आहे, मेरे राहबर, आता मला मुक्कामाला पोचू नको, मुझे फिर से भटका दे, परत मला या जंगलामध्ये हरवून टाक. कारण मुक्काम मिळाला तर तुझी संगती सुटेल. पण आता तुझ्या संगतीमध्ये जो आनंद मिळतोय, तुझ्या संगतीमध्ये जो जीवनाचा अर्थ कळाला, आता मुक्कामाला पोहोचल्यानंतर तुझा विरह होईल, तो नाही सहन होणार मला. म्हणून मेरे राह भर मुझे फिर से भटका दे, परत मला हरवून टाक, परत मला या जंगलामध्ये लपवून टाक. कारण परत एकदा या मुक्कामापर्यंत घेऊन जाण्यासाठी तू सोबत असशील. म्हणून ज्याच्या जीवनामध्ये सद्गुरु पूर्ण अंगाने व्यापून जातो तोच शिष्य. जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि बोल, जय जय राधा रमण हरि वा जय हो. हार्मोनियमला आवाज येतो. सद्गुरु भगवान की जय. आणि अशी सत्शिष्याची व्याप्ती वाढली की मग त्याच्या जीवनामध्ये प्रगट होतो तो सद्गुरु. कोण सद्गुरु? नाथ महाराज म्हणताय, मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहे आई ते, शिष्या ते मिळवी सदवस्तू ते, श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु मानी. हा हा हा. मंत्रातंत्राचा उपदेश करणारे, कान फुकणारे गुरु घरोघरी झाले, पण जो शिष्याला सदवस्तूला प्राप्त करून देतो, मूळ स्वरूपाला प्राप्त करून देतो, तो सद्गुरु आहे. आता फक्त एका मिनिटामध्ये काही सूत्र. जो खाली हो, जो माली हो और जो वाली हो, उसका नाम सद्गुरु है. जो खाली हो, खाली हो म्हणजे काय? ज्याच्या स्वतःच्या काहीच मान्यता नाहीये. जो खाली हो म्हणजे काय? आरशामध्ये जाऊन जर आपण पाहिलं तर आपलं प्रतिबिंब दिसतं आणि आरशाच्या बाजूला आपण गेलो की आरसा खालीच राहतो. सद्गुरु त्याला म्हणावं, आरसा शिष्य समोर आला की शिष्याला तो त्याचा चेहरा दाखवेल, पण शिष्य बाजूला निघून गेला की तो परत खाली होऊन जातो. कोणीच नाही डोक्यामध्ये. जो खाली हो, जो माली हो, माली ज्याप्रमाणे सुगंधी फुलं निर्माण करतो, तसं शिष्याच्या जीवनाला सुगंध निर्माण करून देणारा तो माली असतो. म्हणून जो माली हो, संताने सरता केलो तैस्या परी, आणि चंदनी ते बोरी व्यापी येल्या. और जो वाली हो, वाली हो म्हणजे काय? जेव्हा जगामध्ये कोणीच राहत नाही, सगळेच मार्ग बंद पडून जातात, तेव्हा तो म्हणत असतो, ज्यासी अपंगिता नाही त्यासी धरे जो हृदय. म्हणून पहिल्या दिवशीच मी बोललो होतो, जिसको सद्गुरु मिल गया उसके माँ बाप कभी मरते नहीं है.
जो वाली हो वह सद्गुरु है. आमच्याकडे सद्गुरूंची जी लक्षणं सांगितलीत ती गणवेशाने सांगितलं नाही, गुणवेशाने सांगितले. हे वाक्य बोललो होतो मी. आता त्याचा विस्तार एक 5 मिनिटात मला करायचा आहे. महाराज, आमच्या सगळ्या शास्त्रांमध्ये संतांचं वर्णन करत असताना, सद्गुरूंचं वर्णन करत असताना तो उभा गंध लावतो की आडवा गंध लावतो नाही सांगितलं. सद्गुरूंचं वर्णन करत असताना तो पांढरे कपडे घालतो की भगवे कपडे घालतो नाही केलं वर्णन, खरं वर्णन. सद्गुरू संसारी असतो की संन्यासी असतो नाही केलं वर्णन. सद्गुरू काम करतो का नुसतं समाधी लावतो असं नाही केलं वर्णन. सद्गुरू संतांचं चिंतन करत असताना, साधूचं चिंतन करत असताना, सद्गुरूंचं चिंतन करत असताना अनेक गुणांनी त्याचा परिचय करून दिला. मग ते गुण संसाराचं काम करत असताना जरी असेल तरी तो संताच, आणि साधूचा वेश धारण करून जर त्याच्यामध्ये ते गुण नसले तरी तो साधू नाही. म्हणून या वैदिक परंपरेला नमस्कार एवढा करायचा की तिथं काही गृहीत धरलेलं नाही. नक्की असू सांगून ठेवलं नाही की याला साधू म्हणा म्हणून. नक्की नुसत्या कपड्यांवर आणि नुसत्या बाह्य गोष्टीवर ते ठरलं नाही तर तुमच्यामध्ये कुठले कुठले गुण आहे, मग ते गुण एखाद्या संसारिकामध्ये असू शकतात आणि ते गुण संन्याशामध्ये असू शकतात. म्हणून संतांचं वर्णन करत असताना बाहेरून कपड्याने दिसतात ते संत नाही. मग कोण संत? देश देश तितिक्षवः कारुणिका सुहृदा सर्वदेहिनां आजात शत्रवः शान्ताः साधवः साधुभूषणाः तितिक्षवाः, ज्याच्यामध्ये सहन करण्याची शक्ती आहे. आता विस्तार नाही करता येणार मला त्याचा. कारुणिकाः, रागावला तरी दुसऱ्या क्षणामध्ये लगेच कवटाळतो. कारुणिकाः. सुहृदाः, सगळ्यांचा जो हितैषी झाला, सगळ्यांचं कल्याण त्याला असं वाटतं. अजात शत्रवः, ज्याचा कोणी शत्रूच उरला नाही. आणि शांतः, ज्याची शांती कशानेच भंग होत नाही असा सद्गुरू. 7 लक्षणं फक्त बोलून जातो. भेटलो कधी परत तर त्याचा विस्तार करता येईल, किंबहुना भेटायलाच पाहिजे असं काही नाही. आपणही करू शकता चिंतन. कायम प्रासंगिक असलेल्या आणि सगळ्याच काळामध्ये आपल्याला ज्या चरणावर डोकं ठेवायचं ना, त्या सद्गुरूंच्या ठिकाणी सर्व कालामध्ये उपयोगी असणारे ही लक्षणं आहेत. खूप चांगली दृष्टी आम्हाला शास्त्राने दिली आहे. कपड्यावर म्हणू नका, गंधावर म्हणू नका, माळीवर म्हणू नका. हे आहे का? सर्व कालामध्ये हे लक्षण उपयोगाचे आहे, प्रासंगिक आहे. सद्गुरू कोण? पहिलं लक्षण, जो शांत आहे. त्याची आणलेली जी शांती आहे ती उसने आणलेली शांती नाही, ती स्वाभाविक शांती आहे. गुरु कृपा निर्मळ भागीरथी शांती क्षमा यमुना सरस्वती ऐसी पदे एकत्र जेते होती. स्वानुभव स्नान हे मुक्त स्थिती. काही जरी झालं तर त्याची शांती ढळत नाही. छान वाजवतात बाळा, छान वाजवतात. सिकंदर सगळ्या जगाला जिंकून आला होता आणि मध्य एशियामध्ये तो आला होता. आणि त्याने ऐकलं की एक सद्गुरू आहे की त्याच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर परमशांती मिळते. सगळं जग जिंकलं होतं सिकंदराने, परंतु शांती नव्हती मिळाली. त्या सद्गुरूंच्या दर्शनासाठी सिकंदर गेला होता. हिवाळ्याचे दिवस होते, आपल्याकडे कमी थंडी आहे, पण थोडस आपण जर खाली आला तर एवढी थंडी आमच्याकडे दुपारी 12 वाजता वाजते बरं का महाराज. खूप थंडी आहे यावर्षी. कोकणामध्ये नाही तशी जास्त.
आणि उत्तरेमध्ये तर एवढी की अंग गारठून टाकावे, रक्त गारठून टाकावं एवढी थंडी. तो साधू एका वाळूमध्ये आहे, जसं आपल्याकडे वाळू आहे ना, या वाळूमध्ये आहे असा तो पडलेला होता. कशासाठी कशासाठी पडलेला होता? ऊन खात पडला होता. काल तुम्ही सांगितलं ना मला की पूर्वीच्या काळामध्ये लाईट जायची तर माणसं त्या समुद्रावर जायचे आणि तिथंच आपले कपडे टाकायचे ना, हवा समुद्राची घ्यायची नॅचरल. किती छान. तसा हा साधू सकाळी सकाळी येणारं जे कोवळं ऊन आहे ते कोवळं ऊन खात बसला होता. आणि सिकंदर तिथं गेला आणि गेल्यानंतर असा उभा राहिला की सूर्यामध्ये म्हणजे सूर्याचा किरण जे त्याच्या अंगावर पडत होते, हा उभा राहिल्यामुळं सावली पडली. आपल्या चिंतनामध्ये असलेला तो फकीर त्याने डोळे उघडलेत आणि पाहिलं कोणीतरी सैनिक दिसतोय, थकलेला आहे, अंग माखलेलं आहे डोळेला. बाहेरून जरी स्वतःला शूर वीर दाखवत असला तरी मनाने थकलेला. कळालं होतं. गुरु त्यालाच म्हणावं की ज्याला शिष्याचं वर्तमानही कळतं आणि भविष्यामध्ये काय बनणार आहे हेही कळतं, तो सद्गुरू. सिकंदरने कुणाला नमस्कार केला नव्हता, परंतु पहिल्यांदा त्याला काय माहिती आहे, नमस्कार केला. साधूने विचारलं क्या बात आहे? ते म्हटले मी ऐकलंय की तुम्ही खूप मोठे साधू आहात, तुमच्या शांतीचा लाभ अनेक जणांना झालाय, सगळं जग जिंकून येणारा सिकंदर मी आहे. तुमच्या समोर जो उभा आहे ना तो साधा नाही आहे, तो सिकंदर आहे. आणि माझी इच्छा आहे तुमच्यासाठी काहीतरी काम करावं, कारण तुमच्याकडे झोपडी सुद्धा नाही आहे. माझी इच्छा आहे तुमच्यासाठी काहीतरी करावं. काय करू तुमच्यासाठी? साधू हसला, म्हणजे काही करू नको, तुझ्यामुळे माझं ऊन अडलंय, जरा बाजूला सरक. काय नको मला, तू उभी राहिल्यामुळे जो उन्हाचा आनंद मिळत होता ना, काय तो आनंद रे, तो तुला सगळं जग जिंकल्यानंतरही मिळाला नसेल. मला विचारतो आनंद काय? सिकंदरला कळाला, अरे सगळेच माझ्या पुढे नतमस्तक होतात, हा मात्र वेगळं बोलतोय. महाराज, तुमची शांती, तुमचं समाधान, तुमचा आनंद पाहिल्यानंतर मला असं वाटतं की सगळं काही करून सुद्धा मला तो मिळाला नाही. पुढचा जन्म जर मला मिळाला ना, मी नक्की, किंवा पुढचा जन्म सोडा, माझं हे सगळं जग जिंकून झालं ना, मी नक्की तुम्हाला भेटायला येईल आणि तुम्ही जसा आनंद मिळवताना तसा आनंद मिळेल. अरे फकीर म्हणला, वेळा का एवढा वेळ कशाला लागतोय? या वाळूवर मी झोपलोय आणि दुसरा गंज बाकी झोपणं तिथं. हे सगळे शब्द हृदयामध्ये जात होते. सिकंदर म्हटला, नाही शक्य ते, अजून मनामध्ये इच्छा आहे, अजून 2-4 देश राहिलेत. महाराजांना नमस्कार केला. महाराज येतो. जाता जाता फकीर असा म्हटला, तू म्हणतो येतोय पण तू परत नाही येणार, तू परत नाही येणार, मला दिसतंय, तू आता काही दिवसातच मरणार आहेस, तू नाही परत येणार. आणि खरंच असं झालं की सिकंदर निघाला. प्रवास करत असताना तो युनानला पोहोचू शकला नव्हता. रस्त्याच्या मध्यभागीच मेला. पण जात असताना सांगतात लोक की त्यांनी सांगून ठेवलं होतं की माझे हात ताबूतच्या बाहेर ठेवा, कारण एवढं सगळं जरी केलं तरी ह्या अपूर्ण हाताने आणि उघड्या हाताने मला जावं लागत आहे. ज्याची शांती कधी ढळत नाही तो सद्गुरू, ज्याच्यामध्ये कुलीनता आहे. हे थोडे वेगळे लक्षण सद्गुरूंच्या कृपेने आपल्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न करतोय. कुलीनता म्हणजे काय? आमचा जो धर्म आहे, आमचा जो परमार्थ आहे तो रक्तात असायला पाहिजे. महाराज, वर 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 जेव्हा आपण परमार्थ करतो तो आमच्या रक्तात नसतो. जेव्हा तो रक्तात येतो ना, आणि तो रक्तात येण्यासाठी 2 प्रकारचे वंश आमच्याकडे. एक मांस वंश आहे, महाराज जे आपण जे आलात हा मांस वंश आहे, आणि दुसरा विद्यावंश आहे. अर्थात मांस वंश आणि विद्यावंश एकाच ठिकाणी असू शकतो. त्या विद्येच्या परंपरा इथपर्यंत घेऊन यायच्या. आणि कितीपर्यंत? 1 पिढी, 2 पिढी, 3 पिढी, 4 पिढी, नवे ज्ञानेश्वर महाराजांच्या 5 ते 6 पिढ्यांमध्ये परमार्थ आहे. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म आहे.
आणि तुकाराम महाराजांच्या 7 पिढ्यांमध्ये या विचारांचे संगोपन आहे, तेव्हा 8व्या पिढ्यामध्ये तुकाराम महाराज आहे. अर्थात तो परमार्थ जो आहे ना, तो एका जन्मात नाही, इतक्या रक्ताने जवळपास 7-8 पिढ्यांनी त्याचं संगोपन केलं त्या विचारांचं. आणि त्या विशुद्ध रक्तातून ज्याचा जन्म झाला ना, ते असतं संत जीवन. खूप त्याचा वेगळ्या पद्धतीने विचार करता येईल. फक्त एवढंच लक्षात ठेवा की ज्याचा परमार्थ रक्तामध्ये आहे, शब्दांमध्ये नाहीये, कुलीनता. ज्याच्या ठिकाणी आश्रमी निष्ठा आहे, आश्रमी निष्ठा म्हणजे ज्या आश्रमामध्ये तो असेल त्या आश्रमाचा तो महिमा वाढवतो. ब्रह्मचर्य असेल तर याच्यासारखा ब्रह्मचर्य नाही. गृहस्थाश्रमामध्ये असेल तर गृहस्थाश्रमी माणसं म्हणतात की धन्य गृहस्थाश्रम हा, याच्यासारखा आश्रम नाही. वह जहां भी जाएगा, वह जहां भी जाएगा रोशनी फैलाएगा, क्योंकि चिरागों का अपना कोई मका नहीं होता. सद्गुरु त्याला म्हणावं जो जिथेही जाईल तिथं प्रकाशाची राणीव करून टाकेल, याला म्हणतात आश्रमी निष्ठा. 4थी ध्यान निष्ठा. सगळ्यामध्ये असेल पण त्याचं ध्यान ज्या तत्वाशी लागलेलं आहे त्या तत्वापासून तो ढळत नाही, त्याला म्हणतात ध्यान निष्ठा. जो सगळ्यामध्ये आहे पण सगळ्यामध्ये असूनही कुणामध्येच नाहीये, तो सद्गुरू. 5वं लक्षण सुवेश. त्याचा वेश सुद्धा एवढा साधा असतो. तिकडे जसं बोललो आपण शिष्याच्या बाबतीमध्ये सहज होता, तसं गुरूंचा वेश सुद्धा इतका सहज असावा की पाहणाऱ्यांच्या हृदयामध्ये सात्विकता निर्माण व्हावी, रजोगुण नाही. म्हणून सुवेश. सहावं लक्षण सांगितलं दृष्टीची निर्मलता. ज्याच्या दृष्टीमध्ये वासना नाही, उपासना आहे, तो सद्गुरू आहे. पुढचं लक्षण आहे मितभाषी. बोलायची गरज असेल तेव्हा भरपूर बोलेल, आणि बोलायची गरज नसेल तेव्हा सास लटिके धोनी. बोलूनी न बोले झाला मौनी, सद्गुरु मौनी बाबा. आणि जो भोगिता उन्मनी आरायना. जो दृष्टीमान आहे, जो उदार आहे, ज्याच्या ठिकाणी संपन्नता आहे, ज्याच्या ठिकाणी निराभिमानिता आहे आणि ज्याच्या ठिकाणी अभेदता आहे, सद्गुरू. या विषयाला नमस्कार करण्यासाठी शेवटचा मुद्दा आणि थांबतो. 3 प्रकारचे गुरु पाहायला भेटतात. 3 प्रकारचे गुरु. पाण्यामध्ये एकदम बुडतोय पण काठावर असणारा एक व्यक्ती असं म्हणतो की त्याला जर मी वाचवायला गेलो तर मीच बुडेल, म्हणून उतरतच नाही पाण्यात. दुसरा असा आहे की बुडणाऱ्याला पाहिल्यानंतर याला पूर्णपणे पोहता येतं असं नाही, परंतु अंतःकरणामध्ये दया आहे आणि त्याला बुडणाऱ्याला पाहून हा उडी मारतो, आता मी मरेल किंवा बाहेर निघेल. आणि तिसरा प्रकार असा आहे की एक जण आपला हात किनाऱ्याला ठेवतो आणि दुसरा हात बुडणाऱ्याच्या हाताला लावतो. आपल्याला सिद्धांतामध्ये या. एक गुरुचा प्रकार असा आहे की अज्ञानामध्ये गांधलेला शिष्य भवसागरामध्ये गटांगळ्या खातोय. तो गुरु म्हणतो मी जर तिथं गेलो तर मी या अज्ञानासोबत मी पागल नको व्हायला, म्हणून काठाला तो थांबलाय. दुसरा गुरु तो डुबताना बघून, त्याचं अज्ञान बघून, त्याचं दुःख बघून हा म्हटला होईल तर होईल, उडी मारली त्याने. एखाद्या वेळेस पार पण होईल आणि डुबण्याची ही शक्यता आहे. आणि तिसऱ्या प्रकारचा गुरु आहे की ज्याचा एक हात किनाऱ्याला आहे आणि दुसरा हात डुबणाऱ्याच्या हातामध्ये आहे. असा जो गुरु आहे ना, असे गुरु म्हणजे संत श्री ज्ञानेश्वर महाराज, असे गुरु म्हणजे एकनाथ महाराज, असे गुरु म्हणजे तुकाराम महाराज, असे गुरु म्हणजे परमहंस परिव्राजकाचार्य केशवनाथ स्वामी महाराज. एक हात ज्यांच्या भगवंताच्या चरणाशी आहे आणि दुसरा हात शिष्याच्या हाताशी आहे. त्या शिष्याला त्या भवसागरातून काढायचं, अलगद काढायचं
आणि ज्या चरणाशी दुसरा हात आहे त्या चरणापर्यंत घेऊन जायचं आणि त्या शिष्याला सांगायचं हे तुझं साध्य आहे. हा सद्गुरू आहे. पण एक स्थिती अशी होते की सद्गुरूंच्या माध्यमातून शिष्य सत्शिष्य जेव्हा त्या परमतत्वाला प्राप्त होतं तेव्हा कमाल होते. काय कमाल होते? अरे आतापर्यंत मी तत्व वेगळं समजत होतो, गुरु वेगळा समजत होता, तत्व आणि गुरु वेगळं राहिलाच नाही. क्या बात आहे. गुरुनी मला नेऊन तिचं पोचवलं. गुरुजी वेगळा, मी वेगळा, तत्व वेगळं नाही. साध्या गुरु परमात्मा परेशु परमार्थाची पूर्णता आहे. गुरु तूच, परमात्मा तूच, परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वास. गुरु परमात्मा परेशु. अरे कुठे तो अहंकार, कुठे तो सत्शिष्य? आणि ज्यांना येऊन मिळालो ते सद्गुरू काही नाही राहिलं. जे काय आहे ते फक्त सद्गुरू आहे.